नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक उपायुक्त यांच्यामार्फत युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात माननीय उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांना अतिशय महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये नेमके काय सांगण्यात आलेले आहे? हे पत्र दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजीचे जरी असले तरी युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या कोणत्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत ते पहा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचे प्राप्त निवेदनाबाबत या ठिकाणी संदर्भ तुम्ही पाहू शकता. 9 जुलै 2024 रोजीचे कौशल्य विकास रोजगार विभागाचं जे शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचा या ठिकाणी संदर्भ घेण्यात आलेला आहे. तसेच 10 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार आणि दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी प्रशिक्षणार्थ्यांमार्फत जे निवेदन देण्यात आले होते कार्यालयास, त्या निवेदनाचं देखील या ठिकाणी संदर्भ घेण्यात आलेले आहे. तसेच माननीय गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती गेवराई यांना जे पत्र देण्यात आले होते त्या पत्राचा देखील या ठिकाणी उल्लेख आहे. आणि दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशिक्षणार्थ्यांमार्फत जे निवेदन देण्यात आलेले आहे. तर अशा एकत्रित संदर्भांचा आढावा घेऊन हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजीच्या निवेदनानुसार जर आपण मागणी पाहिली तर नॅशनल हेल्थ मिशन NHM अंडर जी काही शासनाकडून पदभरती राबविण्यात येते, अर्थात ही कंत्राटी स्वरूपाची असते. तर यानुसार ज्या उमेदवारांना 1 वर्षाचा अनुभव आहे अशा उमेदवारांच्या अनुभवाला त्या ठिकाणी गुणांकन पद्धतीने वेटेज जो आहे तो देण्यात येतो. जसं की 1 वर्षाचा जर अनुभव असेल तर 6 गुण त्यांना देण्यात येते आणि 1 वर्षापेक्षा अधिक जर त्यांना अनुभव असेल तर तशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी वेटेज जो आहे तो देण्यात येतो. तर अशाच पद्धतीने युवा प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून एकतर 1 महिना मुदतवाढ देण्यात यावी आणि 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात यावं. आणि या 1 वर्षाच्या अनुभवाला NHM अंडर जी काही पदभरती राबविण्यात येते तशाच पद्धतीने 1 वर्षाच्या अनुभवाला 6 गुण देण्यात यावे असं या ठिकाणी या निवेदनानुसार सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता संदर्भ क्रमांक 4 नुसार जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिने समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी अर्थात पार्ट टाइम वर्कर तसेच शासकीय पदभरतीमध्ये 10% आरक्षणात समाविष्ट करण्यात यावे असे निवेदनानुसार मागणी जी आहे ते या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि हे निवेदन देखील कार्यालयास प्राप्त झालेले आहे. ओके, तर जी काही मागणी आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या मागणीनुसार जर आपण पाहिलं तर 11 महिन्याचा अनुभव 1 वर्ष गृहीत धरण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. तोपर्यंत सदरील प्रशिक्षणार्थ्यांना त्याच आस्थापनामध्ये कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती देखील देण्यात यावे असेही याबाबतचे निवेदन कार्यालयास प्राप्त झालेले आहे. आता सदर जी बाब आहे ते शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्या कारणामुळे ही जी काही प्रोसिजर आहे ते शासन स्तरावर पुढील कार्यवाही जो आहे तो सादर करण्यात आलेली आहे. आता माहितीस्तव हे जे काही पत्र आहे ते कोणाकोणास या ठिकाणी सादर करण्यात आले आहे ते पहा. तर युवा प्रशिक्षणार्थी निखिल कुमार कचरू भोले, श्री सागर शिवाजी भोले व इतर 10 प्रशिक्षणार्थी समवेत परीक्षित दीपकराव नाईक तसेच अक्षय सुनील मिसाळ व इतर 10 प्रशिक्षणार्थी यांना हे सादर करण्यात आलेले आहे. तसेच यांच्यामार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड असेल, तसेच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड, नंतर आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांना या ठिकाणी हे पत्र जे आहे ते प्राप्त झालेले आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं प्रशिक्षणार्थी मित्रांनो तर शासनाच्या सर्व डिपार्टमेंट अंतर्गत ही बाब जी आहे ते आता विचाराधीन आहे. सर्वांना हे पत्र प्राप्त झालेले आहे. निश्चितच येणाऱ्या ज्या काही शासन धोरणात्मक निर्णय असेल त्या निर्णयामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात सरकार योग्य निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे, अशाच पद्धतीने इतरही जिल्ह्यांतर्गत युवा प्रशिक्षणार्थ्यांमार्फत मागणी केली जात आहे आणि ही मागणी अतिशय सविस्तरपणे मुद्देसूदपणे कायद्याच्या चौकटीत राहून जे आहे ते केली जात आहे. युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात हे पत्र शासन स्तरावरती पोहोचलेले आहे.
त्यामुळे निश्चितच या पत्राची दखल देखील शासनाला घ्यावी लागणार आहे. ओके, तर ही एक सकारात्मक दृष्टिकोनातून युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात आलेली अपडेट आहे, जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.